नारायण राणे सागर बंगल्यावर पोहोचले तर राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। नारायण राणे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी नारायण राणे सागर बंगल्यावर पोहोचलेत। आपण ही दृश्य बघू शकतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य। साम टीव्हीवर नारायण राणे आता सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। नारायण राणे यांची गाडी आणि या गाडीतूनच ते आता सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। या दोघांमध्येही नक्की काय चर्चा होणार आहे अजून गुलदस्त्यात आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, ही भेट कशासाठी आहे? नक्कीच कोकणामध्ये आहे ते घवघवीत यश मिळवल्यानंतर नारायण राणे खरं तर सागर बंगल्यावर आलेले आहेत। मात्र या भेटीमध्ये नेमकं राणे कुटुंबातील एकाला मंत्रिपदासाठी देखील आहे, त्यांचं नाव देखील चर्चेत आहे। ते दोघांपैकी दोन मुलांपैकी एका मुलाला देखील आहे ते मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणार आहे अशी पद्धतीची चर्चा आहे। त्यामुळे नेमकं आणखी त्या व्यतिरिक्त दुसरे काही चर्चा होते का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। जी जी, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर राणेंची दोन्ही मुलं आपण पाहिलेलं आहे, विधानसभेत विजयी झालेली आहे आणि यापैकी एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। नारायण राणे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। निलेश राणे पहिल्यांदाच विधानसभा जिंकलेले तर नितेश राणे तिसऱ्यांदा विधानसभा जिंकलेले, त्यामुळे नितेश राणे यांची मंत्रिपदी कदाचित वर्णी लागू शकते आणि याच संदर्भात काही चर्चा करण्यासाठी नारायण राणे सागर बंगल्यावर पोहोचले आहेत का, अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी नारायण राणे हे सागर बंगल्यावर पोहोचलेत। नितेश राणे आणि निलेश राणे हे दोघेही विधानसभेमध्ये विजयी झालेले आहेत आणि विजयी झाल्यानंतर नितेश राणे हे तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत आणि निलेश राणे पहिल्यांदा विधानसभा जिंकलेले आहेत, त्यामुळे नितेश राणे यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी शक्यताही वर्तवण्यात येते आणि याच संदर्भात काही चर्चा देवेंद्र फडणवीसांसोबत होणार का याकडे पाहणं महत्त्वाचं ठरेल। वीडियो